शनिवारी घ्यावं लागेल मला. मग शनिवारी येऊन जा ना, त्याच्यात काय एवढं. हो. तसं जमलं तसं करा मग. किंवा पाठवतो कोणाला तरी मग. त्यापेक्षा चांगली आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आणि मी म्हणजे लॅबमध्ये बोलूनच आपण ते करून घेतलं सर. या गोष्टी आपण करतो. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते. सध्या नवीन ज्या बातम्या आपण ऐकताय विविध माध्यमातून, ह्युमन मेटान्युमो व्हायरस या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या या HMPVचा एकही पेशंट नाही आहे आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांनी मीटिंगसुद्धा आयोजित केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं लक्षणं सौम्य स्वरूपाचे, जसे कोरोना काळात आपण बघितले तसे सर्दी होणे, घसा दुखणे, ताप येणे, अंग दुखणे अशा प्रकारचे विविध सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतात. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामध्ये काळजी जी घ्यायची आहे ती सर्दी पडसं झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे, एकमेकांच्या रुमालाचा वापर न करणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा मुबलक वापर करणे ह्याच गोष्टी आहेत. पण घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन आम्ही आरोग्य विभागामार्फत सर्व जनतेला करतो. धन्यवाद. या संदर्भात सर काही बेडची किंवा अतिरिक्त जे काही औषध साठा आहे तो अद्याप सध्या अतिरिक्त औषध साठ्याची गरज भासत नाही. सध्या आपल्याकडे संपूर्ण औषध साठा उपलब्ध आहे. त्याबाबत आज आढावा होईलच. आवश्यकता पडल्यास तशी उपलब्धता करून घेण्यात येईल. पण तुर्तास आपल्याला 6-8 महिने पुरेल एवढा औषध साठा मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. ओके. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते. सध्या नवीन ज्या बातम्या आपण ऐकताय विविध माध्यमातून, ह्युमन मेटान्युमो व्हायरस या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या या HMPVचा एकही पेशंट नाही आहे आणि आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांनी मीटिंगसुद्धा आयोजित केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं लक्षणं सौम्य स्वरूपाचे, जसे कोरोना काळात आपण बघितले तसे सर्दी होणे, घसा दुखणे, ताप येणे, अंग दुखणे अशा प्रकारचे विविध सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतात. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामध्ये काळजी जी घ्यायची आहे ती सर्दी पडसं झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे, एकमेकांच्या रुमालाचा वापर न करणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा मुबलक वापर करणे ह्याच गोष्टी आहेत. पण घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन आम्ही आरोग्य विभागामार्फत सर्व जनतेला करतो. धन्यवाद. या बेडची किंवा अतिरिक्त जे काही औषध साठा आहे अद्याप सध्या अतिरिक्त औषध साठ्याची गरज भासत नाही. सध्या आपल्याकडे संपूर्ण औषध साठा उपलब्ध आहे. त्याबाबत आज आढावा होईलच. आवश्यकता पडल्यास तशी उपलब्धता करून घेण्यात येईल. पण तुर्तास आपल्याला 6-8 महिने पुरेल एवढा औषध साठा मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. उपाययोजनाच्या संदर्भात आपल्याकडे एक 50 बेड साधारणपणे आपण रेडी ठेवणार आहे आता.
तयारी त्याची चालू आहे. त्यानंतर RT-PCR लॅब सर्व आपण जशी चालू होती तशीच ती पूर्ण तयार चालू आहे. काम पडल्यास आपण लगेचच्या लगेच त्यांनी टेस्टिंग करू शकतो आपण पेशंटच्या. आणि पेशंटला ऑक्सिजनची पण सर्व व्यवस्था आहे. सिलेंडर, ड्युरा सिलेंडर, ऑक्सिजनचे टँक आणि ऑक्सिजनची हे प्रोडक्शन सिस्टीम हे पण सर्व आपलं चालू स्थितीमध्ये आहे. सिव्हिल हॉस्पिटलला पण आणि इथेसुद्धा दोन्ही ठिकाणी.